नमस्कार, मी डॉक्टर विनय खराळे, एंडोक्राइनॉलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग ॲट सुप्रीम क्लिनिक अकोडी पुणे. मी मधुमेह आणि लसीकरण याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर मधुमेहामध्ये लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे काही पर्टिक्युलर आजारांचे, कारण की बऱ्याच वेळेस इम्युनिटी कमी झाल्यामुळे बरेच आजार होण्याची याच्यामध्ये रिस्क जास्त असते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने काही लसी घेतल्या गेल्या पाहिजेत, जसं की एक शिंगल्स वॅक्सिन आहे, ज्यामध्ये शिंगल्स म्हणजे हर्पीस झोस्टरमुळे होणारा जो संसर्गजन्य आजार असतो ती होण्याची शक्यता कमी असते. त्याला सामान्य भाषेत नागिन असे म्हणतात. तर याच्यामध्ये 2 डोस असतात. पहिला डोस आज दिला की दुसरा डोस 2 ते 6 महिन्यांनी घ्यायचा असतो. तर ही लस वयाच्या 50 नंतर रेकमेंडेड आहे. दुसरं आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन. तर ही लस दर वर्षाला एकदा दिली गेली जाते. त्याच्यामध्ये साधे जे फ्लूसारखे इन्फेक्शन असतात तर ते प्रिव्हेंट होतात. तिसरं आहे न्यूमोकोकल वॅक्सिन. तर ही न्यूमोनिया नावाच्या गंभीर आजारापासून संरक्षण देते. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे वॅक्सिन असतात, PCV 13, PTSD 13, 23. तर हे वॅक्सिनचे आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन घेतले पाहिजे. त्याच्यात काही वेगळे डोसेज असतात आपल्या वयानुसार. त्याच्यानंतर हेपॅटायटिस बीचं एक वॅक्सिन आम्ही रेकमेंड करतो. तर असेच वॅक्सिन्स हे नियमितपणे आपण घेतले गेले पाहिजे, जेणेकरून आपली इम्युनिटी वाढेल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती याच्यावर अगेन्स्ट फाईट करण्यासाठी वाढेल. अजून एक प्रश्न असतो पेशंटला की माझी शुगर नियंत्रणात पाहिजे का वॅक्सिन घेण्यासाठी, किंवा वॅक्सिन घेतलं तर माझी शुगर वाढेल का? असं काही नसतं. तुमच्या शुगर कंट्रोल चा त्याच्याशी काही परिणाम नसतो आणि वॅक्सिन घेतल्याने शुगर ही वाढत नसते. तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या डॉक्टरना, जवळच्या डॉक्टरना भेटा आणि वॅक्सिनबद्दल माहिती घ्या. धन्यवाद.